भविष्यात काय होणार आहे हे समजून घ्यायचंय, मग त्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल. कारण असं म्हणतात की इतिहासच आपल्याला येणाऱ्या काळाचे संकेत देतो. तर मग चला, आजच्या या भागात आपण हेच समजून घेऊया की जगाची व्यवस्था नेमकी बदलते तरी कशी. आणि हे वाक्य खरंच खूप महत्वाचं आहे. कारण बघा, ज्या घटना आपल्या आयुष्यात कधी घडलेल्याच नाहीत, त्यांचाच आपल्यावर सर्वात जास्त परिणाम होतो. आणि याच एका विचारातून हा सगळा ऐतिहासिक अभ्यास सुरू झाला. तर मग सुरुवात करूया त्या एका घटनेपासून, ज्याने रे डॅलिओनना इतिहासाच्या या चक्रांचा शोध घ्यायला भाग पाडलं. तर गोष्ट आहे 1971 सालची. तेव्हा एक अशी घटना घडली जी सगळ्यांसाठीच एक मोठा धक्का होता. झालं असं की अमेरिका आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करत होती आणि त्यामुळे काय झालं तर देशातला सोन्याचा साठा कमी होऊ लागला. मग तेव्हाचे अध्यक्ष निक्सन यांनी एक मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितलं की आता डॉलरच्या बदल्यात सोनं मिळणार नाही. आता साहजिकच सगळ्यांना वाटलं की शेअर बाजार कोसळेल, पण झालं उलटंच. बाजार कोसळण्याऐवजी तो चक्क वेगाने वाढू लागला. आता हा एक मोठा धक्का होता, नाही का? आणि याच एका अनपेक्षित धक्कादायक अनुभवामुळे त्यांना वर्तमानाला समजून घेण्यासाठी भूतकाळात डोकावून पाहावंसं वाटलं. त्यांना हा प्रश्न पडला की असं आधी कधी घडलं आहे का? तर मग आता फक्त एका घटनेवर न थांबता आपण थोडं मागे जाऊया आणि शतकानुशतके वेगवेगळ्या साम्राज्यांमध्ये जो एक समान पॅटर्न दिसतो त्याचा शोध घेऊया. जवळजवळ 500 वर्षांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर आली. ती म्हणजे मोठ्या साम्राज्यांचा उदय आणि अस्त हा काही योगायोग नाहीये. उलट तो एका ठराविक चक्राचाच भाग आहे जो वारंवार घडत असतो. आणि ह्यालाच म्हटलं गेलं आहे मोठे चक्र किंवा द बेक सायकल. हे एक असं चक्र आहे जे काळ आणि ठिकाणानुसार बदलत नाही. ते कोणत्याही साम्राज्याला लागू होतं. आणि खरं तर हेच या संपूर्ण विश्लेषणाचं केंद्रस्थान आहे. बरं, मग आता प्रश्न असा आहे की हे चक्र नेमकं चालतं तरी कसं? चला, आता याचे टप्पे समजून घेऊया. तर बघा, प्रत्येक चक्रात साधारणपणे 3 मुख्य टप्पे असतात. पहिला आहे उदय, जो सहसा एखाद्या मोठ्या संघर्षानंतर सुरू होतो. दुसरा टप्पा म्हणजे शिखर, जिथे साम्राज्य समृद्धीच्या शिखरावर असतं. पण गंमत म्हणजे इथेच त्याच्या विनाशाची बीजं पेरली जातात. आणि मग येतो तिसरा टप्पा, अस्त, जो अंतर्गत आणि बाह्य दबावांमुळे होतो. आता एखादं साम्राज्य या चक्राच्या कोणत्या टप्प्यावर आहे हे कसं ओळखायचं? त्यासाठी 8 महत्त्वाचे घटक आहेत. म्हणजे त्या देशाचं शिक्षण कसं आहे, तंत्रज्ञानात तो किती पुढे आहे, त्याची आर्थिक ताकद किती आहे, जागतिक व्यापारात त्याचा वाटा किती आहे, लष्करी सामर्थ्य कसं आहे आणि त्याचं चलन जागतिक स्तरावर किती महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी मिळून त्या साम्राज्याची ताकद आणि त्याची दिशा ठरवतात. ठीक आहे, तर आता इतिहासाचा हा सगळा अभ्यास झाला. आता ह्याच चक्राच्या चष्म्यातनं आपण आजच्या जगाकडे बघूया आणि पाहूया की आपण कुठे उभे आहोत. डॅलिओ यांच्या मते आज जगात 3 मोठ्या गोष्टी घडत आहेत, ज्या एका मोठ्या बदलाचे संकेत देत आहेत. पहिलं म्हणजे सरकार प्रचंड प्रमाणात कर्ज घेत आहेत आणि पैसे छापत आहेत. दुसरा म्हणजे देशांतर्गत मोठे संघर्ष उभे राहिले आहेत, म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी खूप वाढली आहे. आणि तिसरा म्हणजे एक नवी उदयोन्मुख शक्ती जुन्या प्रस्थापित शक्तीला आव्हान घेत आहे. हे तिन्ही संकेत खूप महत्त्वाचे आहेत. आणि हा जो बाहेरचा संघर्ष आहे तो आपल्याला इथे अगदी स्पष्ट दिसतो. चीन एक नवी शक्ती म्हणून अमेरिकेसारख्या जुन्या प्रस्थापित शक्तीला आर्थिक बाबतीत जोरदार टक्कर देत आहे. आणि आजची परिस्थिती अशी आहे की हे दोन्ही देश जवळपास एकाच पातळीवर आले आहेत. आता हा आकडा बघा, $8 ट्रिलियन. एवढा प्रचंड खर्च अमेरिकेने फक्त 9/11 नंतरच्या परदेशी युद्धांवर केलाय. आणि हे कसलं लक्षण आहे माहितीये? हे आहे एका साम्राज्याच्या अतिविस्ताराचं. म्हणजे जेव्हा एखादं साम्राज्य आपल्या ताकदीपेक्षा जास्त खर्च करायला लागतं, तेव्हा ते त्याच्या अस्ताच्या दिशेने जातंय असं म्हटलं जातं. बरं, मग आता पुढे काय? या चक्राचे परिणाम काय असू शकतात? आणि महत्त्वाचं म्हणजे यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? चला पाहूया. म्हणजे बघा, भविष्य काही आधीच ठरलेलं नाहीये, ते आपल्या निवडीवर अवलंबून आहे. इथे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे आपल्या चुका वेळीच सुधारायच्या आणि काही कठीण पण आवश्यक निर्णय घ्यायचे, जेणेकरून आपण अस्ताला थांबवू शकू. आणि दुसरा मार्ग म्हणजे ह्या चक्राच्या प्रवाहाबरोबर वाहत जायचं, जे सरळ अस्ताकडे घेऊन जातं आणि मग तुमची जागा दुसरी कोणती तरी नवी शक्ती घेते. आणि ही जी सगळी मोठी आव्हानं आहेत ना, त्यांना खरं तर 2 अगदी सोप्या तत्वांमध्ये मांडता येतं.
कोणत्याही देशाचं यश टिकवून ठेवण्यासाठी ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तुमच्या खर्चापेक्षा तुमची कमाई जास्त असली पाहिजे आणि दुसरं म्हणजे देशातल्या लोकांनी एकमेकांशी चांगलं वागलं पाहिजे. किती सोपं आहे नाही का? आणि हेच या वाक्यातून समोर येतं. बऱ्याचदा राष्ट्राचं सर्वात मोठं युद्ध स्वतःशीच असतं. म्हणजे कोणत्याही साम्राज्याचं भवितव्य हे बाहेरचे शत्रू ठरवत नाहीत, तर ते देशांतर्गत घेतले जाणारे निर्णय आणि तिथले आपापसातले संघर्ष ठरवतात. आणि शेवटी हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे आणि जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. यश टिकवून ठेवण्यासाठी जे कठीण निर्णय घेणं गरजेचं असतं ते घेण्याची तयारी दाखवली जाईल का?